जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे, तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे। जुन्नर, अहिल्यानगर, नाशिक यासारख्या भागांमध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड गतीनं वाढतीये। 2019 मध्ये या परिसरात बिबट्यांची संख्या जेमतेम 200च्या आसपास होती, पण अवघ्या 5च वर्षात बिबट्यांची संख्या जवळपास 10 पटीनं वाढली आहे आणि 2000 पर्यंत पोहोचली आहे। दर 100 चौरस किलोमीटरमध्ये तब्बल 6 ते 7 बिबटे आढळून आलेत। ही संख्या बिबट्यांच्या नैसर्गिक क्षमता सीमेपेक्षा खूपच जास्त मानली जाते। मला वाटतं आपण जंगल कसे प्रिझर्व करू शकतो, वाईल्ड लाईफ बिबट्या असो किंवा अन्य प्राणी असो त्यांना कसं प्रिझर्व करू शकतो याबद्दल अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांना कसं काय त्यांची व्यवस्थित संगोपन होऊ शकेल या दिशेत उपाययोजना करायला पाहिजे। बिबट्यांना मारणं हे अतिशय चुकीचं निर्णय आहे। मला वाटतं फार तर जमत नसेल काही शासनाला तर त्यांनी वंतारामध्ये पाठवून द्यावे हे प्राणी, जिथे त्यांचं व्यवस्थित देखभाल केली जाईल आणि कमीत कमी ते जिवंत तरी राहतील। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलंय। उंच वाढलेल्या ऊसाच्या शेतामध्ये राहणं आणि तिथंच पिल्लांना जन्म देणं हे बिबट्यांना सुरक्षित वाटतं। ग्रामीण भागातली घरं, शिवारं ही एकतर शेतात असतात किंवा शेताजवळच असतात, त्यामुळं बिबट्या तिथंच आपलं भक्ष्य शोधतो।